नमस्कार. तर इथे बघू शकताय तुम्ही देवघराची काय अवस्था केली आहे आदूने. म्हणजे आदू म्हणजेच माझा छोटा मुलगा, तो खूप आगाव झाला आहे आता सध्या तरी, खूप रांगतोय. त्यामुळं एक ठिकाणी जराही शांत बसत नाही. त्यामुळं सगळं पंचपाळ वगैरे सगळं पाडून ती देवघराची अशी अवस्था केली आहे. आणि आता आमची दिवाळीची शॉपिंगला सुरुवात झाली आहे. तर घरी येऊन शॉपिंगला सुरुवात केली आहे आम्ही. का अंगणात दारावरती विकायला ते बेडशीट आणि उशीच्या खोळ आल्या होत्या. त्यामध्ये एक बेडशीट आणि 4 उशीच्या खोळ घेतल्यात. तर छान लागलेत. मागच्या वेळेस पण एक बेडशीट घेतलं होतं, ते पण खूप छान लागलेलं. कलर वगैरे काहीच गेला नाही आणि त्याचं कापडसुद्धा एकदम छान होतं. त्यामुळं मग यावेळी घेतलं आहे. आता हे कसं लागतंय ते बघूया. एकदा वॉश करून वापरावं लागेल म्हणजे छान वापरता येईल. आणि ताई ते सोयाबीन भरायला चालू आहे. सोयाबीन बाहेर होती त्यामुळे कुठेच हलता येत नव्हतं. आत्ता सोयाबीन भरायची आणि शॉपिंगला जायचं आहे. तर सगळ्यात अगोदर पेटपूजा करायला गेलो. यांचा सोमवार होता त्यामुळे मग अगोदर जेवण केलं. यांनी दुपारी सोमवार सोडला तिथे बाहेरच. आणि मग त्यानंतर केली शॉपिंगला सुरुवात. तर इथे तुळजापूरमध्ये खूप सारे समाधान ढाबा आहेत. तर वेज समाधान ढाबामध्ये गेलो होतो आम्ही. खूप छान बैठक व्यवस्था वगैरे आहे. आम्ही तिथेच जातो कधी बाहेर जायचं असेल तर. आणि यावेळेस थोडीशी चेंज केली बैठक व्यवस्था. तर खूप छान वाटलं. तर ही अशी थोडीशी शॉपिंग होती आमची. तर माझ्या साड्या मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. ते सरप्राईज असेल, ते वेअर केल्यानंतर दिसेलच. त्यामुळे आता काय दाखवलं नाहीत. तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा आणि